कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ लक्ष्मी, मी आता बाहेर जाऊन जानूच्या आवडीचा केक घेऊन येतो। तू मस्त पैकी काहीतरी गोडधोड बनव, म्हणजे जानू कॉलेजमधून यायच्या आधी आपण सगळी तयारी करून ठेवूया आणि ती आली की तिला सरप्राईज देऊया। कशी वाटली कल्पना? छानच आहे, म्हणजे जानूला आवडेलच। पण ते काय झालंय ना की जयंतराव आले होते। हा, मग जानूचा वाढदिवस आहे ना, म्हणून ते तिला बाहेर घेऊन गेले। बाहेर घेऊन गेले म्हणजे? अगं असे कसे बाहेर घेऊन गेले? तू त्यांना परवानगी दिलीस? हो, नाही मी म्हणजे वीणा आणि भावना मला म्हणाला की आता त्यांनी असं दोघांनी बाहेर जायला पाहिजे, तर एकमेकांबरोबर वेळ घालवतील ना। मग मलाही पटलं ते। लक्ष्मी, मला ना तुझं काही कळतच नाही। म्हणजे आधी जयंतराव एकटे आहेत, त्यांच्या कुटुंबात कोणी नाही असं म्हणून तूच लग्नाला नकार देत होतीस ना, आणि आता त्यांनी विचारलं म्हणून तू परवानगी दिली। आपल्या जानूला एकटीला पाठवलंस त्यांच्या बरोबर? काय हे? म्हणजे आता लग्न तर होणारच आहे ना, म्हणजे आता जरा एकमेकांबरोबर वेळ घालवतील तर एकमेकांना म्हणजे आवडीनिवडी कळतील, एकमेकांना समजून घेऊ शकतील, म्हणजे मग ते पुढे संसाराला उपयोगी पडेल ना। आणि तुम्हाला सांगू का, असे ते जयंतराव आले आणि जान्हवीला घेऊन नाही गेले, त्यांनी रीतसर परवानगी मागितली। हो, आवडतेच काय, मी गंमत करत होतो। खरं सांगू का, मला वाटतं याचा उपयोग त्या दोघांनी एकमेकांना समजून घेण्यापेक्षा तू जयंतरावांना समजून घेण्याकरता जास्त होईल। अगं म्हणजे बघ ना, जयंतरावांची चौकशी केलीत का, जयंतरावांची चौकशी केलीत का असं 4-4 वेळा विचारण्यापासून, अवघडल्यासारखं जयंतराव म्हणण्यापासून आता जयंतला कुटुंबाचा सदस्य करून घेण्यापर्यंत गाडी पुढे गेली आहे तुझी। खरंय हो तुमचं, खूप लाघवी आहेत ते। कधी आपल्या कुटुंबाचा भाग झालाय मला तर कळलंच नाहीये बाई। अहो, तुम्हाला विचारल्याशिवाय परवानगी दिलीये, खरंच रागवला नाहीत ना तुम्ही माझ्यावर? लक्ष्मी, मी तुझ्यावर कधीतरी रागावू शकतो का? तू जेव्हा अशी गोड हसून लाजतेस ना, मला खूप आवडतेस। अगदी विशीतल्या लक्ष्मीसारखी दिसतेस। अहो, तुमचं आपलं काहीतरीच। अरे अरे श्रीनिवासा, तुमच्या मुलीचं लग्न आहे आता। तुमच्या लग्नाला झाली आता 35 वर्ष। पुरे आता विसरू नको। लक्ष्मी, एक कप चहा मिळेल का ग? अहो, मिळेल का काय विचारताय, करते ना। आलं घालू ना? थोडं जास्त। हो, आलेच। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।